खाली उतरलो नेमकं ते जे चपला असते कधी उभं होतो आणि मी चपला घालला कारण तेवढा खाली पळाला मी कमून पळाला. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचं नवनाथ. दुपारचे 2 वाजत आहे, 2 नाही 2च वाजत आले तरी मी अजून ब्लॉग नव्हता सुरू केला. आज एक भांडी घासतो बर का. अक्का शिरली का आता अक्का शिरली नाही घासली. गाईज कालच्या ब्लॉग मध्ये जसं गाण्याने काहीतरी बनवलं होतं त्याच्या अफाट परिश्रमाने ते चांगलं लागलं. आज गाणे काहीतरी वेगळं बनवतंय. पद्धत तीच आहे, वस्तू त्याच आहेत पण वेगळी काहीतरी पद्धती बनवायची, थोडं काहीतरी वेगळं आहे. बघू आज जर चांगलं झालं तर 4-5 किलो त्याचा आम्ही सत्कार करायचा ठरलेला आहे. आम्ही देव इथले सभापतीला बोलून घेतलंय, आमचं बोलणं झालंय. म्हणलं आता बघू आता याचा सत्कार करण्यात आला तर करू. आता हे बघू आता कसं काय होतंय त्याच्यानुसार तसं सांगून ठेवलंय आम्ही त्यांना. हे आपले शेफ आहेत गाईज. आचारी म्हणता येईल, शेफ नाही म्हणता यायचं, आचारी. तुम्हाला जर आता ही बर्फी चांगली झाली काय बनवणार ते त्याला माहिती. जर चांगलं झालं तर तुम्हाला ऑर्डर घेऊ शकता आम्ही तुमच्या. परत काही माईक लागत असले साऊंड सिस्टीम सगळं आहे आपल्याकडे. म्हणजे तुम्ही कार्यक्रम ठेवायचं म्हणलं काही बर्थडे सगळं आपला आचारी घरातच आहे. तुम्ही मानता तसं तयार करून भेटणार. बेसन पीठ आता त्यांनी परत कालच्या आणि बेसन पीठ घेतलंय. आज 2 जास्त घेतली, म्हणजे एक काल एक होता, आज 2 आहे बेसन पिठाचं पॅकेट. बघू आता काय बनवतोय कसं बनवतोय झाल्यावर तुम्हाला सांगतो. तसं मी मध्ये प्रोसेस बी दिसत थोडी. इकडे काय आहे, इलायची कुठून ठेवली इलायची. याच्यात साखर, याच्यात तूप, याच्यात पाणी, तुपाची काहीच नाही. झाल्यावर सांग झाल्यावर. हलवायचं काम चालू आहे सध्या गाईस. आजीला फिल्टर लावलं होतं गाईस. आजीला वेगळी दिसत होती. थांबा तुम्हाला थोडं काही द्या. आजी अशी दिसत होती. आजी गाण्या दाखवतो तुम्हाला. इकडे दाखव गाण्या असा बाबा तुम्हाला दाखवतो कशी दिसत होती. बाबा अशी दिसत राहिले. 2 मिनिटं मी इकडे बघ ना. म्हणजे साखर पाक करायचा, साखरेचा पाक करायचा आणि त्यात हे पीठ टाकायचं. असं पेटात साखर टाकायची. तसं नाही करायचं. तसं नाही तू चुकीचं वागू राहिला. मग करकर लागत होतं तोंडात, सारं करकत. त्याचा उपयोग नाही होणार. हा, उपयोग नाही मला. नाव नका हे आता तेव्हा काहीतरी भाजू राहिला त्याला. नाव नाही हे काल काय आलंय, खाली द्यायचं नाही, याला खाली द्यायचं नाही. मी नाव ठेवलं आजी तुझ्या समोर आहे. हा. नाव थोडी ठेवलं मी. नाव ठेवायचं नाव नाही. तुला सांगतो उलट कसं घालायला बघून दे. काय साखर नाही टाकलेलं आजी. हे, बघून दे मिसळ लाल झालं का. लाल नाही झालं, लय लाल करावं लागतं त्याला. त्याला पाणी सुटत असतं चांगलं, मला माहिती. पाणी काय सुटत तुपावानी ते पातळ होतं लय वेळ भाजल्यानंतर. मी पाहिलेलं एकदा युट्यूबला पाहिलं होतं पण एवढं खास नव्हतं झालं ते. वेगळं वेगळं करायला. आता तू काय करणार का नाही. आता भाजून घेतलं का तो असं अरे सांगायला बरं भाजून घेतलं आता. भाजून घेतलं साईडला काढायचं, पाक बनवायचं, हा पाक टाकायचा आणि मग इलायची टाकायची, मळून घ्यायचं, मग चौकणी तूप लावायचं ताटाला. पाक काय त्याच्यात टाकायचा. नाही पाकात हे टाकायचं. हा, नाही पण म्हणजे हा याच्यातच हातात गॅस बंद करून टाकायचं का डायरेक्ट. बंद करू आणि मग तास बंद राहून द्यायचं गॅस. हा मग बर्फी होईन का मग त्याची. मग ताळी लावायचं काम मग करू. खवा नाही टाकायचं काय आता भोगा साखर टाकली का त्याच्यात. असं बोटाने कर. तेच करू. अरे थांब ना, तुटतोय आजी मला ते. नाही तुटत, असंच कर ना मग. असंच कर ना. अरे ते प्लेटीने कर, प्लेटीने तसं नाही. थांब द्या खा. प्लेटीने कर, प्लेटीने नाही तर ग्लासने कर. पाणी टाकलं चाललं असतं. दे. हा. प्लेटीने नाही तर ग्लासने कर. आणि बाजूने पण लाव ना त्याला, हात लाव ना बाजूने. चिकन झालं असतं ते. गणेश हा तरी झाला. खरंच एकदम म्हणजे याच्यावर लागू राहिले बाप्पा. गणेश लय हुशार झाला ना तू. लग्नातल्या बरी बॅन झाली. संध्याकाळी संध्याकाळी करा. खाऊन बघ राज्य. संध्याकाळी
खाऊ बघा पप्पा यार पिठी नाही लागत त्याला. मुद्दाम करतात का नाही नाही ते का गाड्या मग बघून घ्या बाबा कशी आहे, मग तुम्हाला पाक माहिती कसं मला बनायचं. सगळं माहिती आहे. मलाच करायची पण ती राहिली तेच राहिली. करीत नाही लागतो आपण. कशाला करते मला पप्पा माहिती. अरे विचारून घेते सगळं. ती करते ना आपण, तुम्ही करीत नाहीत ना. काय झालं, काय झाली. त्याला खोबऱ्याचा किस टाकायचा मग परत जिभेची टाक ना. विलायची खोबऱ्याची किस कलर इलायची काय आलं लय झालं. किती बर्फीला मग बघ कशी A few moments later. मला एक सांगायची होती गोष्ट. बनायचं काय झालं थांब नाही म्हणते इथून पळून जाऊन काय होणार आहे का त्याने आणि मी नॉर्मल काय त्याच्यात आहे ना कॅमेरा घेतलं सुरू केलं काही सगळे ऍप नॉर्मल होते चल सांग. बरं का. गाड्याने मी जिम मारले बा फुल अशी जिम मारली ना भाई हातपाय गेले एकदम. उतरलो आणि मी ना खाली उतरलो नेमकं ते जे चपला असते कधी उभं होतो आणि मी चपला घालला का रे तेवढ्यात खाली पळाला. मी कमून पळाला आईला असला खोराट वास वाढला तिने असला खोराट आणि मग मी एवढा व्यायाम केलाय मग श्वास गुदमरतोय तिथं. अरे समजलं जा जाय ना. आणि मी म्हणतोय, खाली कोण पळाला एवढा लवकर आणि मी असं केलं काय राव. मग हसतोय पुढे जर लोक टीव्हीवर सुद्धा आपले व्हिडिओ बघते ना युट्यूब असतं. त्याची अरे का? जाऊ दे काय किती आवाज जायसाठी. यांचं काय चाललंय नेमकं, काय चर्चा चालली नेमकी, एवढे काय फ्रेंडली हो राहिले फ्रँक हो राहिले. ते म्हणे पार्लर. बाकी काही आम्हाला क्लास होता आज पाकवाजाचा त्याच्यामुळं क्लासच 6 वाजेपर्यंत गेला. 4 ते 6 3:30 ते 3:30 ते 6 हा आणि त्याच्यानंतर आता चहा घेऊन राहिलो. सोयाबीन नाही काहीच नाही आता सगळं खायचं. बाबा येऊन राहिले तिथे दिसतं का नाही मोबाईल मध्ये. हे तू जायचं सांग आता. मी चांगलं बसवलंय वेळचं. अरे सोपं बटन एक गुटत आहे भाऊ. हा ना. मग तेच करत होते ना मी. निश्चित करू नको मी हाईन का खाली जाय मग. कसं काय करा मी चांगलं बसवलं होतं यार. तो चुक राहिला मला. थोडीशी क्लिप टाकेन गाईस तुम्हाला बघायला कसं असतं पाहिजे थोडंसं. किती भारी वजन झाले आज. वजन म्हणजे वन टेक मध्ये एकदम बरोबर आलं. और काय स्टेबल करता रे बघ ना यार मी एकदम परफेक्ट झालंय. ए चल फोटो घे चल. मन लागो रे मन लागो रे तू धरवस का. मन लागो पूर्व पुण्य से जयाचे पदरी पूर्व पुण्य से जयाचे पदरी तुमची वारकरी तर गाईज अशा प्रकारे आपला आजचा दिवस इथंच संपतो आणि आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या भावाला पुढे.